माझे नाव रणवीर जितेश माळवे. मी इयत्ता 10वीत शिकतो. आज मी एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव द्रोणाचार्य आणि त्यांचा शिष्य एकलव्य. एक द्रोणाचार्य होते. ते चालले होते तेव्हा त्यांनी एक कुत्रा पाहिला. तेव्हा तो कुत्रा खूप भोकायला लागला. तेव्हा मग त्या भोकायचा खूप त्रास होत होता. तेव्हा कुठून तरी सर बाण आले आणि त्या बाणांनी त्या कुत्र्याचं तोंड बंद केलं. मग एकलव्य आला. एकलव्य बोलत होता की त्यांचे पाया पडल्या आणि बोलतो, काय झालं? मग द्रोणाचार्य म्हटले, तू हे बाण सोडले का? मग तो बोलतो, हा मी सोडले. तेव्हा मग त्या द्रोणाचार्यांनी ते बाण काढून पाहिले. कुत्र्याला काहीच इजा झाली नव्हती. मग द्रोणाचार्य बोलले, तू किती छान बाण कुठून शिकलास? तेव्हा मग एकलव्य बोलत होता, मी हे तुमच्याकडूनच शिकलो. तेव्हा तो बोलला, नाही, मी कधी शिकवलं तुला? तेव्हा मग एकलव्याने सांगितलं, मी लहान होतो तेव्हा माझे बाबा मला माझ्याकडे घेऊन आले होते. तेव्हा मला धनुष्यबाण शिकायचे होते. तेव्हा मग त्यांच्याकडे काही टाइम नव्हता. तेव्हा बोलले. तेव्हा एकलव्याने सांगितले, म्हणून मी एक मातीची तुमची मूर्ती तयार केली. काही अडेल तर मी त्या मूर्तीला सांगायचो. तसंच करून मी एक धनुष्यबाण शिकलो आणि खूप छान करतो. छान.